बघितलं की टेम्परेचर 16 डिग्री आहे. इट्स फीलिंग टू नाईस अँड लिटिल बिट कोल्ड. पण सगळ्यात महत्त्वाचं ॲक्च्युली हा टॉपिक मला कालच्या ब्लॉगमध्ये बोलायला पाहिजे होता, पण मी आज बोलतो. थोडंसं लेट होत आहे, पण मी प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्यात कदाचित या ब्लॉगमध्ये ते जस्टिस करेल. तुम्ही वोट केलं का? ज्यांचं 18 वर्ष कंप्लीट आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे, कारण 18 वर्ष कंप्लीट झाली की तुम्हाला वोटिंगचा अधिकार मिळतो. असो, लेट स्टार्ट दी टुडेज ब्लॉग. त्यानंतर बोलूयात आपण. ॲक्च्युअलमध्ये ना वोटिंग हा सगळ्यांचा अधिकार आहे आणि तो सगळ्यांनी पूर्ण केला पाहिजे प्रामाणिकतेने. उद्या मी वोटिंगला जाणार आहे. दुर्दैवाने तिथं कॅमेराज आणि फोन अलाउड नसतात, बट वोटिंग केलेल्याचं एक आपल्याला हे मिळतं, व्हॉट वी कॅन से, एक प्रूफ जो इथं माझ्या ह्या बोटाला दिसेल तुम्हाला. आज वोटिंग नाही आहे, उद्या आहे आणि परवा दिवशी तुम्हाला व्लॉग येणार आहे ह्याच्यानंतरचा. त्याच्यात निश्चितच वोटिंग तुम्हाला केलेलं दिसेल मी. वोटिंग करताना कुणाला करणं आणि कसं करणं त्याच्याबद्दल आत्ता ह्या व्लॉगमध्ये बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे, कारण ती वेळ निघून गेलेली आहे, म्हणून मी जास्ती काही बोलत नाही. पण एक गोष्ट सांगतो, जेव्हा केव्हा तुम्हाला वोटिंग करायचं असेल ना, प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा की वोटिंग त्या व्यक्तीला करात जो तुम्हाला लालच किंवा तुम्हाला मस्का नाही आहे मारत, लालच देत नाही आहे कुठल्या गोष्टीचा. ते व्यक्ती तुमची समस्या सोडवण्यासाठी मदत करतोय आणि दॅट टू इन जेन्युइन केस अँड विदाउट एनी करप्शन. आता ह्या गोष्टी खूप अवघड आहेत समजून घ्यायला आणि विश्वास ठेवायला, बट समवन विल बी देअर who will do these things purely. To find that person we have to always vote precisely. आपला मतदानाचा अधिकार जो आहे तो प्रॉपर यूज केला गेला पाहिजे त्याचा. आणि दुसरी गोष्ट, कंटिन्युअसली डोंट ट्रस्ट एनीवन ब्लाइंडली. ऑलवेज गिव समवन न्यू चान्स, फर्स्ट चान्स अँड देन सी द चेंज. मी एवढंच सांगतो, हे सगळ्यांना समजेल हे. आणि आपल्या व्लॉगची सुरुवात झालेली आहे. मी व्लॉग एडिट करतो, त्यासाठी सकाळी लवकर इन्स्टिट्यूटला आलेलो आहे. ऑलमोस्ट येऊन मला 1 तास होईल आता, आणि माझं व्लॉगिंगचं काम चालूच आहे, अजून संपलेलं नाही, म्हणजे एडिटिंगचं. पहिले ॲक्शन तुझी आहे, सेकंड तुझी आहे, थर्ड तू करायचं, तू नाही. तुमचं काय नाही. विश्व कल्याणता धर्म आदि अनंत सत्य असत्य इथे. पण हे दाखवायचंय ना सत्य असत्याला तुला. चलो मॅमशी बोलून निघालाय. केली का रे प्रॅक्टिस? शपथ साक्षी किती प्रॅक्टिस करत होती तू. खूप प्रॅक्टिस केली हिने, खूप. मी सांगून गेले होते एवढी नको करू. कोण कंटिन्युअसली धर्माधर्म कोणते तू गेम खेळायचे, असे फेकायचे आणि काय तू फिरायचं. आधी आनंदला पण ते कंटिन्यू सेम खेळायचं. हा, हे दोन्ही लोक सेम ऍक्शन करतात, त्याच्या पुढची आपली सेम.
आजची मीटिंग चालू झाली आणि आता ही आज माझ्या हिशोबाने मीटिंग संपायला कालच्या इतकाच वेळ होणार आहे, कारण आज जरा अजून एक इम्पॉर्टंट लेक्चर क्लास मीटिंग काय म्हणायचं ते म्हणू शकतो आपण, असे 4 दिवस आहेत. आज सेकंड डे आहे, उद्या आणि परवा चौथा दिवस राहील परवा दिवशी, आणि मग आपली ही युनिव्हर्सिटी ऑफ सक्सेस संपेल. पण हे संपत नसतं, नेक्स्ट मंथमध्ये मला अजून एकदा निश्चितच ट्राय करावं लागणार आहे. अँड आफ्टर दॅट आय विल बी फ्री फ्रॉम दिस, होपफुली, फिंगर्स आर क्रॉस्ड. बट आधी आता हे मीटिंगवर कॉन्सन्ट्रेट करतो आणि मध्ये मध्ये तुम्हाला ह्याचे ग्लिम्स दाखवतो. आत्ता भक्तिवेदांत जीवन शिक्षण गुरुकुलमधून आलो आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण कालसारखंच मीटिंग संपल्यानंतर बोलणार आहोत. मीटिंग संपलेली आहे आणि मी तुमच्याशी बोलतोय. कालसारखी सिच्युएशन आहे आजची. जस्ट 1 मिनिटापूर्वी मीटिंग संपली. नशिबाने आज मीटिंग लवकर संपली आणि मी आता तुमच्याशी बोलतो. बट आज पण मी सॉरी, माझा माईक आणायचं विसरला. माझं माईक इन्स्टिट्यूटला आहे, पण नशिबाने माझ्याबरोबर माझी सेल्फी स्टिक कम ट्रायपॉड अवेलेबल आहे आणि दॅट्स वाय आय कॅन टॉक विथ यू गाईज प्रॉपरली. थोडासा सर्दीचा असर चालू झालेला है मला. आई थिंक इस बार जरा 1 हफ्ते के बाद शायद 1 हफ्ता हो गया होगा या 4-5 दिन तो आराम से हो गए होंगे, तब जाके मुझे थोड़ा सा सर्दी फिर से हिट हो रहा है, पता नहीं कैसे. महाभारत मला हवं होतं तसं झालेलं आहे. मी ह्या गोष्टीवर का बोलतोय सारखा, आज 3रा दिवस आहे. बिकॉज द सॉन्ग महाभारत आय हॅव चूजन दॅट इज ओनली अबाउट 2 minutes and I have tried first time something different in my life to show a whole Mahabharat picture in just 2 minutes, the clips, the actions, without showing any dance steps or anything else. I'm trying my level best. बहुत लोगों ने पहले भी बहुत बार किया होगा, लेकिन in my opinion I am doing in this very first time and I am happy with that. But the difficult part starts from the next Monday, because tomorrow is holiday for Bhaktivedanta Jeevan Shikshan Gurukul and tomorrow is a very important day. I will say every person who lives in Maharashtra, tomorrow's day is very important because tomorrow is election day. उद्या वोटिंग आहे आणि वोटिंगला सगळ्यांनी जायचं. त्या निमित्ताने सगळे स्कूल्स, बँक सगळंच बंद राहतं ऑब्व्हियसली ड्यू टू दिस रिझन. बट उद्या मला दुसरा अजून एक काम करायचं, ते म्हणजे गॅदरिंगची तयारी करायला. That is, I want to check the stage and then take the measurements and prepare as per that measurements a small stage in the school and then practice will start professionally. आणि ह्या सगळ्या गोष्टी उद्या करायच्या. त्याच्याच बरोबर आपल्या इन्स्टिट्यूटच्या पण मला थोडेसे पॉइंट्स चेकआउट करायचे. उद्या इव्हिनिंगला ही देखील आपली बॅच मला मिस करावी लागेल आणि ही मीटिंग अटेंड करावी लागेल. उद्याची आणि परवाची खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पण 1 दिवसाची आहे, बट या दॅट आय कॅन स्किप. देर आर 5 lectures in University of Success as you join the Herbalife Nutrition. Then these 5 courses are very important for you to know the company, to know the people, to know the each and every details in this company and this organization. But I can handle this 5th lecture by skipping that.
because there are some personal reasons. I can't share these reasons in front of camera. Let it be. And most important part, tomorrow I have to plan the practice for Bhaktivedanta Jeevan Shikshan Gurukul's Bhagat Singh's drama in our institute, so that will be easier to me set up the whole things. And Saturday I have the meeting regarding this in the school in Bhaktivedant. Now I'm not going to take whole name, that seems like I'm taking the address of someone's house or someone's office. That's too long, the name, but it's so sweet and nice, I will say, because that's not school, it is a गुरुकुल. आणि गुरुकुल पद्धत चालू झाली पाहिजे, गुरुकुल पद्धत असणं गरजेचं आहे, त्याच्यावर आपण नंतर बोलूयात. बट फायनली आता आपण आजच्या क्वेश्चनकडे जाऊयात. आणि जास्ती नाही आज बोलत आणि तुम्हाला बोर करत, कारण मला थोडेसे प्लॅन्स आहेत हे व्लॉग संपवून जे करायचे, त्याला जर टाईम मिळाला तर वेल अँड गुड, बिकॉज दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आय एम नॉट गोइंग टू टेल यू एनिथिंग. लेट इट बी, that's top secret. But let's move towards our bonus. Ducks. Bonus ducks. Bonus ducks. So last question I asked you guys, that was, which Indian city is also known as the city of lakes? The answer is Udaipur, and the explanation for that is it is famous for its artificial lakes and historic places. Artificial lakes खूप आहेत उदयपूरमध्ये आणि हिस्टॉरिक प्लेसेस पण आहेत, त्याच्यासाठी ही सिटी फेमस आहे. देयर इज समथिंग लाईक कॉल्ड पिंक सिटी इन आवर इंडिया. मे बी ते तुम्हाला माहित असेल, मी ते क्वेश्चन विचारत नाही, एक रँडमली बोनस क्वेश्चन विचारतो, जर माहित असेल तर सांगा. कारण आजचा ॲज प्रॉमिस आय एम गोइंग ask you something regarding our the most important as dancer, as actor, or I will say the artist. An artist should always remember this thing, what I am going to ask you. Name one way to deal with stage fear or performance anxiety. त्याचा आन्सर तुम्हाला उद्याच्या व्लॉग मध्ये मिळेल. प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून ठेवा. जर तुम्हाला आन्सर माहीत असेल तर वेल अँड गुड, नसेल तर मी सांगणारच ॲज आय टोल्ड यू. बट टुडे इज द टाईम टू एंड दिस व्लॉग हिअर. मला जसं काम आहे, मी तुम्हाला बोललो ते काम करतो आणि मग झोपतो. जर तुम्ही हा व्लॉग इथंपर्यंत बघितला असेल, फॉर व्हॉट्स रिझन, प्लीज लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बी हॅपी, स्टे सेफ, किस अमेरिकन, ऑलवेज कीप लव्हिंग विथ वॉचिंग D&D with Piyush. Thank you so much. Bye.